सन्माननीय सभागृहाला मी सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेला कुठचाही विरोध नाही आहे, परंतु लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी केली गेली त्यात मी लक्षवेधीमध्ये माननीय मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला होता की सदर योजनेत शासनाने केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने 14,998 पुरुषांनी दरमहा 1500 प्रमाणे 10 महिने लाभ घेतला, त्यांच्यावरती काय कारवाई झाली? महिलांच्या योजनेसाठी पुरुषांनी कसा काय डल्ला मारला? सदर योजनेमध्ये 14,998 पुरुषांची नावे कोणी घुसवली आणि त्याची पडताळणी न करता शासनाने चौकशी का केली नाही? दुसरं म्हणजे 8,000 बोगस लाभार्थी जे आहेत ते कोण आहेत? आणि तिसरं असं आहे की एकूण बोगस लाभार्थीची संख्या 26 लाख इतकी असून त्यापोटी 5,136 कोटी 30 लाख रुपये जे पुरुषांना गेलेत ते सरकार त्यांच्याकडनं परत घेणार आहे काय? आणि मंत्री महोदय, माझ्याकडे जे आकडे असतील ते मी आपल्याला सांगतो, मला करेक्ट करा की या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 2,04,000 बोगस लाभार्थी सापडले, ठाण्यामध्ये 1,35,300 बोगस लाभार्थी सापडलेत, अहिल्यानगरमध्ये 1,25,756 बोगस लाभार्थी सापडलेत, नाशिकमध्ये 1,86,800 बोगस लाभार्थी सापडलेत, संभाजीनगरमध्ये 1,04,700 बोगस लाभार्थी सापडले, तिकडे कोल्हापूरमध्ये 1,14,000 बोगस लाभार्थी सापडले, मुंबई उपनगरामध्ये 1,13,000 बोगस लाभार्थी सापडले आहेत, नागपूरमध्ये 95,500 बोगस लाभार्थी सापडलेत, रायगडमध्ये मंत्री महोदय 63,000 बोगस लाभार्थी आहेत आणि बीडमध्ये 71,000 आहेत आणि लातूरमध्ये 59,000 आहेत. माझी मागणी एवढीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5,136 कोटी 30 लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा झालाय, तो घोटाळा ज्यांनी केलाय त्याच्यावरती कारवाई काय करणार आहेत? आणि बोगस या ठिकाणी नोंदणी केली त्यावेळी शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये जे होते त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार आहे? आणि आर्थिक घोटाळ्याची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती देणार आहे का? एवढे माझे प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, मला आपल्या अनुमतीने सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती द्यायची आहे की एकंदर जे काही लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे 2,63,83,589 इतके फॉर्म्स होते आणि यापैकी साधारणपणे 2,43,82,936 इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले. ज्या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती. साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती. साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत, अनेक वर्ष त्यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे. एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ॲक्सेस नसतो, तो आपल्याला त्या विभागाकडून मागवायला लागतो. उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते. नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो. तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांना 1,000 नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे 500 जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात. तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे 26 लाखाचा डेटा दिला जो आपण या ठिकाणी आत्ता सभागृहासमोर मांडला. या डेटाचं आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं. क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या 26 लाखापैकी 4 लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाईज स्क्रुटिनीची गरज होती. बाकी सगळे जे होते हे पात्र लाभार्थी होते, त्यामुळे त्यांना त्या पद्धतीनं लाभ सुरू आहे. आता आपण जे काही शासकीय ह्यांच्या संदर्भामध्ये आपण विचारलं 8,000 जे आपण बोगस विचारले तर ते 8,000 बोगस नसून ते 8,000
शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीनं लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे. म्हणजे मी इथे सांगलीचं सुद्धा आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते की सांगलीमधले सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामधले किंवा इतर शासकीय याच्यामध्ये काम करणारे जे आहेत त्यांची सुद्धा रिकव्हरीची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी 10,500 असतील, कोणाचे 4,500 असतील, म्हणजे ज्या ज्या महिन्याला त्यांना वितरित झाले त्यानुसार आहे. आणि ही प्रक्रिया साधारणपणे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्ह्यांची पूर्ण होईल. आता 12,000 जे आपण पुरुषांचं म्हटलं तो खरं तर आकडा साधारणपणे 12 ते 14,000 मध्ये येतो. ज्या वेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला निदर्शनास आलं की अनेक अशा महिला आहेत ज्यांचं स्वतःचं वैयक्तिक बँक खातं नाहीये. त्यांचा आधार कार्डला त्यांच्या घरातला जो पुरुष असेल, मग वडील असेल, भाऊ असेल किंवा पती असतील, यांच्या अकाउंटवर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या लाभ घेतात. म्हणजे लाडकी बहीणच नाही पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात. त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते. त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती 12-13 हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे, यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापासून राबवली. त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांचे त्यांनी त्या पद्धतीनं दिलेल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं प्रक्रिया करत असताना KYC जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला 8 ते 9 महिन्याचा कालावधी ती KYC प्रक्रिया ज्याच्यात 13 बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते. तर ती आम्ही सुरू केली आणि KYC झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या संबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरातच कबुली जबाब आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का? मग होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही. तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ 500 रुपयाचा घेतोय आणि तरी मी तुमच्याकडून 1500 मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? आणि तिसरं म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल परवा पेपरला मी काल वाचलं की लाडकी सून योजना चालू करायचं ठरवलेलं आहे. बरोबर आहे ना? लाडकी सून, सुरक्षित सून, सॉरी मी लाडकी, आता लाडकं काय इलेक्शन असल्यामुळे लाडकं काय करायची गरज नाही, तर सुरक्षित सून अशा योजनेचा समावेश. बरोबर आहे, मी पाठिंबा आहे तुम्हाला माझा कायम पाठिंबा आहे, प्रॉब्लेमच नाही. त्यामुळं अशी नवी योजना करण्याच्या आधी अशा कंडिशन्स करा. पण पहिला प्रश्न माझा जो आहे की ज्यांनी असा चुकीचे फायदे घेतले, पुरुषांची नावं देऊन, तुम्ही आता काय म्हणताय KYC करतोय, KYC त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होतं. KYC आत्ता करायला लागला म्हणजे का? तर तुम्हाला योजना जड जायला लागली, तुम्हाला ही योजना कमी करायची आहे, तुम्हाला खर्च कमी करायचा आहे, त्यामुळे तुम्ही हुडकायला लागला की कुणी डुप्लिकेशन झाले, कुणी ज्यादा बेनिफिट घेतले आहेत, कसे करायला लागले. तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेल्या आहेत, हे मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात
आणि या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का याचं उत्तर द्या. माननीय जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी ज्या बाबींचा म्हणजे उल्लेख या ठिकाणी केला, मी सर्वात पहिला जो लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढला त्यामध्येच या सगळ्या बाबी समाविष्ट केलेल्या होत्या. आणि साधारणपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सभागृहाला माहिती देऊ इच्छिते की टोटल रजिस्ट्रेशन जे आलेलं होतं ते 2,63,83,000 होतं. त्यापैकी 2,43,42,936 म्हणजे जवळपास 20-22 लाख जे रजिस्ट्रेशन फॉर्म्स होते हे त्यावेळेला सुद्धा त्याचं रेक्टिफिकेशन झालेलं होतं. नाहीतर पहिल्याच ह्याला 2,63,00,000च लाभार्थी असते, ते 2,43,00,000 होते, म्हणजे 2.43 होते. म्हणजे व्हेरिफिकेशनची प्रोसिजर ही सुरू असताना साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या कालावधीमध्ये, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्ण स्क्रुटिनीची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी स्थगित होती. आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ज्या वेळेला सगळ्या विभागांना आम्ही त्या संदर्भातलं, खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्येच त्या संदर्भातलं सगळ्या विभागांना पत्र आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन डेटासाठी दिलं होतं. कारण इतर विभागांचा डेटा हा आपण ॲक्सेस करू शकत नसतो एखादं डिपार्टमेंट. तर त्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जशी त्यांच्याकडनं हा सगळा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीने याच्यामध्ये सुधारणाही केली गेली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी ई-KYCची प्रक्रिया आहे, साधारणपणे ई-KYCची प्रक्रिया डायरेक्ट DBT योजना ज्या वेगवेगळ्या खात्याकडून राबवल्या जातात ह्या सगळ्यामध्येच ई-KYCचं धोरण हे घेतलं जात असतं. पण ते घेत असताना काही 13-14 बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता, कॉम्प्लायन्स करावे लागत असतात. त्या दृष्टिकोनातून हा 7-8 महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आजही ई-KYC प्रक्रिया करत असताना 31 डिसेंबरपर्यंत त्याची शेवटची मुदत आहे. पण साधारणपणे 1.25 कोटी